नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाईल अख्खा मसूर, तोही घरच्या घरी. साहित्य पाहून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी 7 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता आपण कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि लसूण ठेचून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण मसूर बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकून घेऊ शकता. तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकून घेतलेले. जिरे मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायचे आहेत. लगेच त्यामध्ये आपण आता ठेचून घेतलेलं लसूण टाकून घेणार आहोत. या ठिकाणी मी 1 वाटी अख्खा मसूर रात्रभर भिजवून घेतलेला आहे. लसूण थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा आहे. लसूण थोडासा ब्राऊन झाला की लगेच त्यामध्ये आपण कट करून घेतलेला कांदा टाकून घेऊया. कांदा आता आपल्याला मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अजिबातच मोठी करायची नाही. लो फ्लेमवरच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनिटानंतर कांदा छान असा परतला जातो. कांदा चांगला छान असा परतला की लगेच आपण त्यामध्ये आता सुके मसाले टाकून घेणार आहोत. मसाल्यामध्ये मी या ठिकाणी 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि अख्खा मसूरला रंग छान येण्यासाठी 2 चम्मच काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरलेला आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही वापरलं तरी चालतं. पाव चमचा मीठ, पाव चमचा हळदी पावडर आणि 1 चम्मच धने जिरे पावडर मी या ठिकाणी वापरलेली आहे. सर्व मसाले टाकून झाल्याच्या नंतर आता आपण बारीक कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि सर्व मसाले आता व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची आहे, नाहीतर आपले मसाले करपले जातात. त्यामुळे मी लो फ्लेमवरच या ठिकाणी मसाले परतून घेत आहे. ढाबा स्टाईल अख्खा मसूर बनवायचं म्हटल्यानंतर त्याला कांदा हा जास्तच लागतो, त्यामुळे मी या ठिकाणी जास्तच कांदा वापरलेला आहे. साधारणतः 2-3 मिनिट झाल्याच्या नंतर आता आपण त्यामध्ये 1 वाटी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपले मसाले करपणार नाहीत आणि आणखीन आपल्याला तेल सुटेपर्यंत हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत. झाकण ठेवून आपल्याला 2-3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये भिजवून घेतलेला मसूर टाकून घेऊया. 1 वाटी मसूरचा रात्रभर भिजवल्यामुळं जास्त मसूर झालेला आहे फुलून. आता पण मसूर टाकल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. मसूर या ठिकाणी पूर्णपणे मसाल्यामध्ये मिक्स झाल्याच्या नंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मोठी करायची आहे आणि 2-3 मिनिट मोठ्या फ्लेमवर आपल्याला मसूर शिजवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने अख्खा मसूर बनवल्यामुळे त्याला एकदम ढाब्यासारखीच चव येते. कुकरमध्ये बनवल्यानंतर तशी चव येत नाही, त्यामुळे कढईमध्येच मी या ठिकाणी अख्खा मसूर बनवत आहे. आता आपण त्यामध्ये या ठिकाणी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. गरम पाणी टाकल्याच्या नंतर मसूर व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला झाकण ठेवून मीडियम गॅसवर 1 तास मसूर शिजवून घ्यायचा आहे. 1 तास झालेला आहे. आता आपण झाकण काढून पाहूया. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकदम परफेक्ट असा आपला मसूर शिजलेला आहे आणि त्यातील पाणी जे आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते या ठिकाणी जवळून पहा. एकदम परफेक्ट असा मसूर या ठिकाणी शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. अतिशय झटपट आणि कमी वेळेत तयार होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. आता आपण वरतून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया. कढईमध्ये अख्खा मसूर बनवायचं म्हटल्यानंतर पाणी जे आहे ते गरमच वापरायचं आहे. खूप महत्त्वाची टिप आहे. गरम पाणी वापरल्यामुळे मसूर जो आहे तो पटकन शिजला जातो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.